हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. मी पास्टर जयमाला आज तुमच्यापुढे मी सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. आणि वचन असं आहे, वचनाची हेडिंग असे आहे, विश्वासाचे सामर्थ्य. हालेलुया. मार्कचे शुभवर्तमान, नवीन करार, मार्कचे शुभवर्तमान अध्याय 11 वचन 23 पासून. हालेलुया. 22 पासून. हालेलुया. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. हालेलुया. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, येशू सांगत आहे, येशू बोलतो तुम्ही विश्वास करून जे प्रभूला जे बोलाल तेच घडेल. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी नाही. याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे असं नाही. तर तुम्ही, येशू बोलतो, तुम्ही विश्वास, जर माझ्यावर विश्वास ठेवताय तर ज्या गोष्टी बोलताय, प्रार्थना करताय, तर ते विश्वास करूनच बोला, की मी विश्वास ठेवून बोला की जे मी बोलले ते घडेल, जे मागितले मी मिळेल. हालेलुया. तर मार्कचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 23 सांगतं. हालेलुया. माझ्या बंधू भगिनींनो, की येशू बोलतो की जो कोणी या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल तसा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. एक डोंगराचं उदाहरण दिलेलं आहे. पण तुम्ही जे काही प्रार्थनेत मागाल, जे काही बोलाल चांगल्या गोष्टी, तर परमेश्वर बोलतो जे तुम्ही बोलाल ते घडून येईल. आणि मागितले तर असं विश्वास ठेवा की मी आता जे बोलले ते घडणार आहे आणि मागितले ते मला मिळालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रार्थना, लोकांचं असं आहे, प्रार्थना करतात आणि शंका काढतात, असं होईल का, तसं होईल का. हालेलुया. मग हा तुमचा विश्वास पूर्ण नाही आहे. येशूकडे यायचं आहे तर पूर्ण विश्वास घेऊनच प्रार्थनेत या. हालेलुया. आणि कामापुरतं येऊ नका, कारण येशू जिवंत परमेश्वर आहे. तो जगाचा तारणारा आहे. तो न्यायाचा दिवस जवळ येतोय. तो न्याय करायला येणार आहे. म्हणून येशूची स्वार्थ पूर्ण राष्ट्रामध्ये चाललेली आहे. हालेलुया. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. प्रभूचं वचन सांगते, येशू बोलतोय, तुम्ही प्रार्थना करून झाली, प्रार्थने जे मागितले ते विश्वास धरा की जे मी बोललोय ते घडेल, जे मी मागितलंय ते मिळालेलंच आहे, असा विश्वास धरा आणि परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. हालेलुया. परमेश्वर महान आहे, परमेश्वर थोर आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, तो अनंत असा चांगला आहे. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो, येशू तुमच्यावर प्रेम करतो, पवित्र आत्मा तुमच्यावर प्रेम करतो. तो राजाधिराज सेनाधीश परमेश्वर आहे. तुझ्या परमेश्वराशिवाय कोणीच परमेश्वर नाही, येशूशिवाय कोणीच परमेश्वर नाही. तुम्ही या प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या आणि तुम्ही विश्वास करा, जे काही तुम्ही मागितले ते तुम्हाला मिळालेलं आहे. जे तुम्ही बोलाल ते घडेल, मागाल ते मिळेल, पण विश्वास ठेवून आणि देवाला आवडेल असं वागून मी प्रार्थने जे काय मागाल ते मिळेल. तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल तर देव तुम्हाला सगळं काही द्यायला समर्थ आहे. हालेलुया. तुम्ही जे बोलाल ते घडेल, जे मागाल ते मिळेल. हालेलुया. पण शंका न करता आणि विश्वास ठेवा की प्रभू माझा तारणारा परमेश्वर आहे आणि तो मला सगळं काही देण्यास समर्थ आहे. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती तुम्हाला असो. आज शब्बाताचा दिवस आहे. आज लोक एन्जॉय करतात, फिरायला जातात, मूवी बघायला जातात, पण देवाला वेळ कोणी देत नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला घडवले, निर्माण केले, त्या परमेश्वराला कोणी स्थान देत नाही. हालेलुया. माझ्या गोंडस बालमित्रांनो, तुम्ही या. प्रभूचा न्यायाचा दिवस जवळ येतो. प्रभू देवाची इच्छा आहे की कुणाचा नाश होऊ नये, कुणाला नरक भेटू नये. तर सर्वांनी येशूकडे या. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. तुमच्या जीवनात परमेश्वर नक्कीच कार्य करेल. तुम्ही विश्वास ठेवून प्रभूकडे मागा आणि परमेश्वर तुम्हाला देण्यास, सर्व काही देण्यास समर्थ आहे. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आणि मागितलं आहे म्हणजे मिळालेलंच आहे, असा विश्वास धरा. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 23 आणि 24 हे तुमच्या पुढे वचन घेतलेलं आहे. आणि त्या वचनाद्वारे तुम्ही प्रार्थनेत भाग घेतला असेल, विश्वास केला असेल, तर विश्वासाने तुम्ही आजपासून सुरुवात करा मागायला प्रभूकडे आणि त्याच्याकडे प्रार्थनेला यायला या, म्हणजे तो तुमच्या जीवनात कार्य करेल. घरी बसून बोलणार मी नुसतं मागतो, पण नाही, त्याला वेळ देणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही वेळ देणार तेव्हाच देव तुमच्या जीवनात कार्य करेल. हालेलुया. आमेन. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू होली स्पिरिट. आणि परमेश्वराने तुमच्या जीवनात नक्कीच कार्य केलेले आहे असं मी विश्वास करते. माझ्या जीवनात परमेश्वराने कार्य केलेलं आहे, तुमच्या जीवनात परमेश्वर कार्य करेल. विश्वास ठेवा. जे काय बोललं आहे ते घडेल, मागितलेलं मिळालं आहे असा विश्वास करा. हालेलुया. विश्वास ठेवून प्रार्थनेत या.
विश्वासाने सर्व काही शक्य आहे. हालेलुया. जे माणसाला शक्य आहे ते देवाला सर्व काही शक्य आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. असं सुंदर असं वचन माझ्याद्वारे परमेश्वराने तुम्हाला तुमच्याकडे घेऊन आलं आहे आणि त्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल म्हणून मी धन्यवाद देते. हालेलुया. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वचन कसं वाटलं, चुकीचं काही कमेंट्स देऊ नका, कारण परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. त्याच्या लेकरांना, त्या वचनाला, मला नाही, तुम्ही वचनाला नाव ठेवत असाल, काही बोलत असाल तर परमेश्वर मला असं वाटतं की परमेश्वराने तुम्हाला प्रेम करावं आणि देव तुमच्यावर प्रेम करतो. पण देवाविरुद्ध काहीच चुकीचं बोलू नका, चुकीच्या कमेंट्स देऊ नका. विश्वास करा, विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. फोन नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, प्रार्थना घेऊ शकता. 24 तास प्रार्थना उपलब्ध आहे तुमच्यासाठी. हालेलुया. प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो, प्रभू येशू माझ्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. आमेन. हालेलुया. तुमच्या हजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवा आणि विश्वासाने घ्या, विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या, तर तुमच्या जीवनात देव कार्य करेल. हालेलुया. आमेन. हालेलुया. हो हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. नादर कर येशूनाथ प्रार्थना मागते प्रभू. जे बहीण भाऊ आई वडील जे काही प्रभू लहान मुलं सर्वांनी जे काही प्रार्थनेत भाग घेतला असेल त्यांच्या जीवनातील प्रत्येक आजार दुःख संकट नासर कर येशूनाथ या क्षणाला निघून जाऊ. डायबिटीज HIV ब्लड कॅन्सर पोटदुखी कंबरदुखी गुडघेदुखी ताप थंडी खोकला सर्दीचे आजार एलर्जीचे आजार इन्फेक्शन्स मूळव्याध सर्व आजारांना येशू मधुमेह सर्व आजारांना येशूच्या नावात धमकावते या क्षणाला निघून जाऊन. देशात राष्ट्रामध्ये 39 आजार आहेत, ते सर्व 39 आजार प्रभू येशूने स्वतःवर घेतलेले आहेत. आणि 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने मला चंगाई देण्यासाठी चापकाचे 39 पट्टे काढलेले. यशाया अध्याय 53 वचन 3, 4, 5 सर्वांवर क्लेम करते आणि या क्षणाला प्रभू येशूने तुम्हाला बरं केलेलं आहे असा मी विश्वास करतो. ज्यांच्या घरात भांडणं आहे त्यांच्या घरात शांती येऊ, ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे भांडण झगडे आहेत त्यांच्या घरामध्ये शांती येऊ, प्रभूचा आनंद येऊ, स्वर्गीय शांती स्वर्गीय आनंद येऊ. भूत प्रेत जादूटोना तंत्र मंत्र करण्याचे दुष्ट आत्म्याला मुळासकट काढून बांधून येशूच्या नावामध्ये या क्षणाला फेकून देते आणि या क्षणाला सर्वांवर छुटकारा घोषित करते आणि सर्व या क्षणाला पूर्णपणे बरे झालेले त्याचा मी विश्वास करते. पवित्र आत्मा स्पर्श कर्यांना पवित्र आत्म्याची उपस्थिती उतरू दे. पेंटेकोसचा पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावर उतरू दे. प्रभू स्पर्श करत आहे. गॉड इज फॉर टचिंग यू. 120 जणांवर जो पवित्र आत्मा उतरला तोच पवित्र आत्मा तुमच्यावर उतरत आहे, माझ्यावर उतरत आहे. ओ राबा शाबा खराबाला नांबा शांदाराबाला. धन्यवाद पिता. सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली म्हणून धन्यवाद देते. प्रभू आज्ञा करणारी मी हे पण कार्य करणार होते. मला विश्वास आहे माझी प्रार्थना तो ऐकलेली आहे आणि सर्वांचे आजार दुखणे संकट येशूच्या नावात निघून गेलेले आहेत पण मी धन्यवाद देते. पिता सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. आमेन आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती तुम्हाला असो. प्रभू येशू माझ्यावर प्रेम करतो, प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. गॉड ब्लेस.